नमस्कार मित्रांनो, टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आपण संसदीय शासन पद्धतीची ओळख या पाठातील काही पहिले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहिले. या पुढच्या पार्टमध्ये आपण पुढचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न 19 ... हे शासन पद्धतीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. पर्याय 1 कायदे अंमलबजावणी, 2 सामूहिक जबाबदारी, 3 एकाचे वर्चस्व, 4 सामूहिक चर्चा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सामूहिक जबाबदारी. सामूहिक जबाबदारी हे शासन पद्धतीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. प्रश्न 20 केंद्रीय राज्यकारभारात एखाद्या निर्णयाची जबाबदारी ही संपूर्ण ची असते. पर्याय 1 देशाची, पर्याय 2 प्रांतांची, पर्याय 3 मंत्र्यांची, पर्याय 4 मंत्रिमंडळाची. याचं उत्तर आहे पर्याय 4 मंत्रिमंडळांची. केंद्रीय राज्यकारभारात एखाद्या निर्णयाची जबाबदारी ही संपूर्ण मंत्रिमंडळाची असते. प्रश्न 21 ... चा जोपर्यंत पाठिंबा असतो तोपर्यंतच कार्यकारी मंडळ हे अधिकारावर राहू शकते. पर्याय 1 राष्ट्रपतींचा, पर्याय 2 देशाचा, पर्याय 3 न्यायमंडळाचा, पर्याय 4 कायदेमंडळाचा. उत्तर आहे कायदेमंडळाचा. पर्याय क्रमांक 4 कायदेमंडळाचा जोपर्यंत पाठिंबा असतो तोपर्यंतच कर्मचारी मंडळ हे अधिकारावर राहू शकते. त्याच्यानंतर प्रश्न 22 ... संख्या ही निश्चित असते. लोकसभा संख्या ही निश्चित असते, म्हणजे लोकसभेत सभागृहातील सदस्यांची संख्या ही निश्चित असते. याचं उत्तर आहे पर्याय 2. त्यानंतर प्रश्न 23 कायदेमंडळाला सत्तेपासून दूर करण्यासाठी व नियंत्रणासाठी ... हे एक प्रभावी साधन आहे. 1 पाठिंब्याचा ठराव, 2 विरोधाचा ठराव, 3 अविश्वासाचा ठराव आणि 4 वरील तिन्ही. याचं उत्तर आहे अविश्वासाचा ठराव. कायदेमंडळाला सत्तेपासून दूर करण्यासाठी व नियंत्रणासाठी अविश्वासाचा ठराव हे एक प्रभावी साधन आहे. प्रश्न 24 संसदीय शासन पद्धती मध्ये संसद किंवा ... हे श्रेष्ठ असते. पर्याय 1 न्यायमंडळ, पर्याय 2 कार्यकारी मंडळ, पर्याय 3 कायदेमंडळ, पर्याय 4 मंत्रिमंडळ. याचं उत्तर आहे पर्याय 3 कायदेमंडळ. संसदीय शासन पद्धतीमध्ये संसद किंवा कायदेमंडळ हे श्रेष्ठ असते. प्रश्न 25 संसदीय शासन पद्धती हा भारताच्या ... चा आविष्कार आहे. पर्याय 1 स्वातंत्र्य स्फूर्तीचा, स्वातंत्र्य लढ्याचा, 3 देशप्रेमाचा, 4 ब्रिटिश शासन पद्धतीचा. याचं उत्तर आहे पर्याय 2 स्वातंत्र्य लढ्याचा. संसदीय शासन पद्धती हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा आविष्कार आहे. त्याच्यानंतर प्रश्न 26 संसदीय शासन पद्धतीत चर्चा व ... फार महत्त्वाचे असते. पर्याय 1 निर्णयाला, पर्याय 2 पाठिंब्याला, पर्याय 3 विचार विनिमयाला, पर्याय 4 समाजहिताला. याचं उत्तर आहे पर्याय 3 विचार विनिमयाला. संसदीय शासन पद्धतीत चर्चा व विचार
विचार विनिमयाला फार महत्त्व असते. 27 अमेरिकेमध्ये शासन पद्धती आहे. 1 पार्लमेंटरी, 2 संसदीय, 3 अध्यक्षीय आणि 4 सामाजिक. याचं उत्तर आहे पर्याय 3 अध्यक्षीय. अमेरिकेमध्ये अध्यक्षीय शासन पद्धती आहे. 28 अमेरिकेमध्ये ची नेमणूक जनता करते. 1 राष्ट्राध्यक्ष, 2 पंतप्रधान, 3 प्रमुख नेते, 4 अध्यक्ष. याचं उत्तर आहे पर्याय 1 राष्ट्राध्यक्ष. अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष यांची नेमणूक जनता करते. प्रश्न 29 अध्यक्षीय शासन पद्धतीत कायदेमंडळाची दोन्ही गृहे व राष्ट्राध्यक्ष कडून निवडले जातात. 1 प्रतिनिधींकडून, 2 शासनाकडून, 3 जनतेकडून, 4 प्रमुखांकडून. याचं उत्तर आहे पर्याय 3 जनतेकडून. अध्यक्षीय शासन पद्धतीत कायदेमंडळाची दोन्ही गृहे व राष्ट्राध्यक्ष जनतेकडून निवडले जातात. प्रश्न 30 अध्यक्षीय शासन पद्धतीत कायदेमंडळ व हे परस्परांवर अवलंबून नसतात. इथे असतात लिहिलंय. जेणेकरून जबाबदारीने राज्यकारभार होईल. म्हणजे यांच्यात एकमेकांचे कायदे असतात पण ते परस्परांवर अवलंबून नसतात. पर्याय 1 न्यायमंडळ, पर्याय 2 कायदेमंडळ, 2 सभागृहे, 3 कार्यकारी मंडळ, 4 मंत्रिमंडळ. याचं उत्तर आहे 3 कार्यकारी मंडळ. अध्यक्षीय शासन पद्धतीत कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ हे परस्परांवर अवलंबून नसतात. जेणेकरून जबाबदारी राज्यकारभार होईल. त्याच्यानंतर 31 अध्यक्षीय शासन पद्धतीचे हे प्रमुख असतात. 1 पंतप्रधान, 2 लोकसभा अध्यक्ष, 3 राष्ट्राध्यक्ष, 4 राज्यपाल. याचं उत्तर आहे पर्याय 3 राष्ट्राध्यक्ष. अध्यक्षीय शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्ष हे प्रमुख असतात. हे आपले नागशास्त्र NNMS मधील पहिल्या पाठाचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा चॅप्टर बघणार आहोत. त्या चॅप्टरमधील इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. थँक्यू.